होपनोपनो प्रेयर वापरून आपण आपलं लाईफ, आपली रियालिटी चेंज करू शकतो का? जर चेंज करू शकत असू, तर ती कशी? काय केल्यामुळे आपलं लाईफ होपनोपनो वापरून आपण चेंज करू शकतो? हे सगळं आज आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओचा हाच टॉपिक आहे. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफ कोच आहे आणि या चॅनलवर आपण आपला जीवनातला आनंद कसा मिळवू शकतो, होपनोपनो वापरून आपण आपले जीवनातले प्रॉब्लेम्स, स्ट्रगल्स, हर्डल्स कसे दूर करू शकतो हे पाहत असतो. आणि याच विषयावर आमच्याकडे फ्री वर्कशॉपसुद्धा होत असतात. हे फ्री वर्कशॉप्स अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. होपनोपनो प्रेयर आता खूप पॉप्युलर झाली आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती आहे. तुम्हाला याच्याबद्दल जर माहिती नसेल तर या चॅनलवर होपनोपनोची प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला होपनोपनोबद्दल डिटेल माहिती मिळेल. आज आपण बघणार आहोत की होपनोपनो प्रेयर वापरून आपण आपली रियालिटी कशी चेंज करू शकतो, आपलं लाईफ कसं ट्रान्सफॉर्म करू शकतो. आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये कधी ना कधी काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात. आणि जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम आपण काय करतो, आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करतो. किंवा एखादा डिफिकल्ट पर्सन आपल्या लाईफमध्ये असेल, त्या पर्सनमुळे आपल्याला प्रॉब्लेम होत असेल, तर आपण वाट बघतो की तो पर्सन कधी चेंज होईल, कसा चेंज होईल, ती सिच्युएशन कधी बदलेल, अशी आपण वाट पाहत असतो आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. पण असं करून एखादा प्रॉब्लेम सॉल्व होतो का? होपनोपनोबद्दल मला जे काही शिकायला मिळालं हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप डीप आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की डॉक्टर जो विटाले यांच्याकडून मला होपनोपनोबद्दल डीप नॉलेज मिळालं, बरंच काही नवीन डीप शिकायला मिळालं. आणि डॉक्टर जो विटाले जे आहेत त्यांनी डॉक्टर युलेन यांच्याकडून हे होपनोपनोबद्दल सगळे सिक्रेट्स ते शिकले होते. आणि तेच ते त्यांच्या स्टुडंट्सना शिकवत आहेत. आणि त्यांच्यापैकी मी एक त्यांची स्टुडंट आहे. लकी आणि ब्लेस्ड स्टुडंट आहे की मला एवढ्या मोठ्या पर्सनॅलिटीकडून होपनोपनोबद्दल शिकायला मिळतं आहे की ज्यांनी डॉक्टर युलेन, स्वतः डॉक्टर युलेन ज्यांनी होपनोपनो डिस्कवर केलं, जगात पॉप्युलर केलं, त्यांच्याकडून हे सगळं शिकले आहेत. तर आज मी जे शेअर करणार आहे हे डॉक्टर जो विटाले यांच्याकडून, यांच्या या सेशनमध्ये मला शिकायला मिळालं. डॉक्टर युलेन आणि डॉक्टर जो विटाले यांच्या मते होपनोपनो प्रेयर जी आहे ही ॲक्च्युली आपल्यासाठी असते. होपनोपनो प्रेयर ही आपल्यावर आपण करायची असते. कारण आपल्या लाईफमध्ये जी काही सिच्युएशन क्रिएट होत असते त्याच्या क्रिएशनचं सोर्स आपण स्वतः असतो. एखाद्या सिच्युएशनकडे किंवा एखाद्या पर्सनकडे बघायचा आपला पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आपलं त्याच्याबद्दलचं मत काय आहे, आपले त्याच्याबद्दलचे थॉट्स काय आहेत, हा सगळा डेटा आपल्या माइंडमध्ये असतो. आणि या डेटामुळेच आपलं लाईफ क्रिएट होत असतं. मग आपल्या लाईफमध्ये जी काही चॅलेंजिंग सिच्युएशन असते त्याचा सोर्स आपल्या आतमध्ये असतं. म्हणून होपनोपनो प्रेयर ही नेहमी आपल्यावर आपल्याला वापरायची असते. होपनोपनो प्रेयरमध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे 4 स्टेटमेंट्स आहेत. सुपरफिशियल लेवलवर हे 4 स्टेटमेंट्स आपण वापरत असतो, पण याच्यामध्ये खूप डीप नॉलेजसुद्धा आहे. तर डॉक्टर युलेन यांच्या मते होपनोपनो प्रेयर जी आहे ही आपण आपल्यासाठी वापरायची असते. आपल्या आतमध्ये जे काही प्रोग्रामिंग आहे, जो काही डेटा आहे, ज्याचा परिणाम आपल्या लाईफवर होत असतो, ज्याच्यामुळे आपलं लाईफ क्रिएट झालेलं असतं, तो डेटा आपल्याला या प्रेयरनी क्लिअर करायचा असतो. जेव्हा आपल्या आतमध्ये चेंजेस व्हायला लागतात, आपल्या आतमधली ही निगेटिव्हिटी, हा चुकीचा डेटा क्लिअर व्हायला लागतो, तेव्हा बाहेरची परिस्थितीसुद्धा चेंज व्हायला लागते. बाहेरचं वर्ल्ड, बाहेरची रियालिटी, बाहेरची लोक तेव्हाच चेंज होतात जेव्हा आपण चेंज होतो, जेव्हा आपला माइंडसेट चेंज होतो. तर डॉक्टर युलेन यांच्या मते होपनोपनो प्रेयर ही दुसऱ्यांसाठी अजिबात नसते. होपनोपनो प्रेयर ही ऑलवेज आपल्यासाठी असते. आपल्या आतली निगेटिव्हिटी, आपल्या आतला
चुकीचा डेटा, चुकीच्या मेमरीज की ज्याचं रिफ्लेक्शन आपल्या लाईफवर पडत असतं. त्या डेटामुळे, त्या क्रिएशनमुळे आपलं लाईफ चुकीच्या वेमध्ये क्रिएट होत असतं. चुकीच्या सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये क्रिएट होत असतात. या सगळ्यासाठी, हे सगळं क्लिअर करण्यासाठी, हे सगळं रिपेअर करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी होपोनोपोनो प्रेयर ही आपण आपल्यासाठी करायची असते. होपोनोपोनो या शब्दाचा अर्थच हा आहे की टू क्लिअर, टू चेंज, टू रेक्टिफाय. जेव्हा ही प्रेयर आपण आपल्यासाठी चॅन्ट करतो तेव्हा आपलं माइंड क्लिअर होतं, चेंज होतं आणि यामुळे आपलं लाईफसुद्धा चेंज व्हायला लागतं. आपल्या आजूबाजूची दुनिया याच्यामुळे चेंज व्हायला लागते. तर होपोनोपोनो ही अशी मॅजिकल मिरॅक्युलस रिझल्ट देणारी एक ट्रान्सफॉर्मेशनल प्रेयर आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ही प्रेयर अजूनही वापरत नसाल तर नक्की ही प्रेयर वापरायला सुरुवात करा. बेसिक होपोनोपोनो वापरायला सुरुवात करा. फक्त याचं चॅन्टिंग रेग्युलरली करत जा आणि याच्यामुळेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंजेस दिसायला लागते. आणि याच्या डीप नॉलेजसाठी तुम्ही फ्री वर्कशॉप अटेंड करा. हा वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी सुद्धा व्हॅल्युएबल होती. हे टिप्स, हे जे काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओजद्वारे देते हे डॉक्टर ह्युलेन यांच्याकडून डॉक्टर जो विटाले यांना मिळालं आहे आणि ते मला किंवा माझ्यासारख्या स्टुडंट्सना हे मिळालं आहे आणि ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या आणि हे टिप्स फॉलो करून तुमचं लाईफसुद्धा ट्रान्सफॉर्म करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ॲटलिस्ट 3 कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करा. आणि फ्री वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.